पुण्यातील मुसळधार पावसाचा फटका शहरातील ताडीवाला रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बसलाय। राजरत्न बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले। जवळपास 1.5 ते 2 फुटांपर्यंत घरात पाणी साचल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। तर पिंपरी चिंचवडमध्ये एक कार पुराच्या पाण्यात बुडाली। हॉस्पिटलमध्ये जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने कार पुलावरून थेट पुराच्या पाण्यात कोसळली। दरम्यान स्थानिकांच्या मदतीने सुदैवाने कारमधील दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले। तर दुसरीकडे बोपोडी पुलाखाली गाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे। गाडी वाहून जातानाची दृश्य व्हिडिओत कैद झाली आहे। बोपोडी पुलाखाली गाडी वाहून गेली आहे। गाडी वाहून जातानाची दृश्य जी आहे ती व्हिडिओत कैद झाली। ती दृश्य आपण बघूयात कशा प्रकारे ही गाडी वाहून गेली बघा। जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला बघता येऊ शकतं, पण तत्पूर्वी आपल्याला हेही सांगायचं की बचाव कार्य जे ते वेगाने सुरू करण्यात आलेलं आहे। अग्निशमन दल असेल, SDRF असेल, यांच्या वेगवेगळ्या सगळ्या टीम, म्हणजे मग काही वेळेला जो वस्ती भाग आहे, म्हणजे झोपडपट्टीचा जो भाग आहे, जिथं पत्र्याची घरं आहेत, त्या घरात त्या ठिकाणी ठिकठिकाणी पाणी शिरलेलं आहे। अशा वेळी तिथल्या स्थानिकांना, मग त्या ज्येष्ठ नागरिक असतील, त्यामध्ये काही महिला असतील, लहान मुलं असतील, यांना तिथून हलवण्याची व्यवस्था जी ती केली जाते। पुण्यातील पावसाची संततधार सुरूच असल्याचं आपण बघतोय। जुने वाडे कोसळल्याच्या घटना घडत आहेत। वाड्यातून घरातून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून ही सुटका जी आहे ती करण्यात येते आणि सगळ्याच यंत्रणा आत्ता क्षणाला अलर्ट मोडवरती आहेत। शिवाय पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील याबद्दलच्या सूचना ज्या त्या देण्यात आलेल्या आहेत। म्हणून नंबर 1 की एकतर ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे किंवा जुने वाडे आहेत, त्या ठिकाणी स्थानिकांना तिथून त्वरित हलवण्यात येते, दुसरीकडे हलवण्यात येते। मग त्यासाठी म्हणून काही मोठमोठ्या शाळा असतील महानगरपालिकेच्या, तिथं राहण्याची व्यवस्था त्यांची करण्यात आलेली आहे आणि SDRFची टीम या ठिकठिकाणी जाऊन नागरिकांचं स्थलांतर करतायत। तर पिंपरी चिंचवडमध्ये घरकुलमधील नागरिक चांगलेच आक्रमक झालेत। पुराच्या परिस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना लोकांनी घेराव घातला आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। पुण्यात मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले, तर संपूर्ण डेक्कन परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मंदिराला देखील फटका बसलाय। पुण्याच्या विठ्ठलवाडी इथल्या सिंहगड रोडवरील पुंडलिकाचं मंदिर पाण्यात गेलंय। मुसळधार पावसाचं पाणी साचल्यानं जवळपास अर्ध मंदिर पाण्याखाली गेल्याचं या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। बुधवारी मुसळधार पावसामुळे कुर्ल्यातील मुंबईतल्या घडामोडी आपण बघूयात। कुर्ल्यातली परिस्थिती बघा। तर या पावसामुळे मुंबईतल्या कुर्ल्यातील SKP शाळेनं अर्ध्या दिवसानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडलं होतं। मात्र विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर साचलेल्या घाणेरड्या आणि चिखल्याच्या पाण्यात अंघोळ केली आहे। पाण्यात उडी मारत विद्यार्थ्यांनी अक्षरशः गोंधळ घातला, मात्र एकाही शिक्षकानं विद्यार्थ्यांना अडवलं नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। तर संबंधित शिक्षकांवर आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। अधिक माहिती अशाच पद्धतीने आपण पुढल्या बुलेटिनमध्ये जाणून घेत राहणार आहोत। पण यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।